मार्कंडेय ऋषी यांचा जन्म कसा झाला यावर एक सुंदर कथा आहे. प्राचीन काळी मृकंड ऋषी आणि त्यांची पत्नी मुरुंदमती यांना मूल नव्हते. त्यांनी भगवान शिवांची कठोर तपस्या केली. भगवान शिवांनी प्रसन्न होऊन वर दिला, दीर्घायुष्याचा साधारण पुत्र किंवा अल्पायुष्याचा पण महान भक्त पुत्र. ऋषींनी भक्तीला महत्त्व देऊन दुसरा पर्याय निवडला. त्यामुळे त्यांना मार्कंडेय नावाचा मुलगा झाला. पण त्याचे आयुष्य फक्त 16 वर्षाचे होते. मार्कंडेय लहानपणापासून शिवभक्त होता. तो रोज शिवलिंगाची पूजा करत असे. 16वे वर्ष पूर्ण होताच यमराज त्याला घेण्यासाठी आले. हे कळताच मार्कंडेय घाबरला नाही. तो थेट शिवलिंगाला मिठी मारून, "हे महादेवा, माझे रक्षण करा," असे म्हणू लागला. यमराजाने पाश फेकला, पण तो शिवलिंगालाच लागला. त्या क्षणी शिव प्रकट झाले. त्यांनी यमराजाला थांबण्यासाठी सांगितले. भक्ताच्या रक्षणासाठी शिव अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी यमराजाला पराभूत केले. भगवान शिवांनी मार्कंडेयला अभय दिले व दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला. पुढे देवांच्या विनंतीवरून भगवान शिवांनी यमराजाला पुन्हा त्यांचे कार्य सुरू करण्याची परवानगी दिली. ही कथा सांगते की खरी भक्ती असली तर देव स्वतः भक्ताचे रक्षण करतात.